नमस्कार, श्रावणी रेसिपी मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज मी इथे तुम्हाला काजू करी किंवा काजूची रस्सा भाजी छान अशी बनवून दाखवणार आहे। अशा पद्धतीने ग्रेव्हीची भाजी खूप सुंदर होते। ही चव ही छान लागते आणि कलर पण पहा किती सुंदर आलेला आहे आणि एकदम सोप्या आणि घरच्या सामानापासून बनवलेली ही भाजी आहे। तर चला मग आपण वेळ न घालवता ही भाजी तुम्हाला मी आता बनवून दाखवणार आहे। तर इथे काजूची भाजी बनवण्यासाठी इथे गॅसवर इथे एक मी कढई ठेवलेली गरम करायला। त्याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 पळी तेल टाकून घ्यायचं आहे। तेल छान गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला तेल इथे चांगलं गरम झालं की आपल्याला इथे काजू तळून घ्यायचे आहेत। भाजीसाठी जे आपण घेतलेले आहेत 1 वाटी काजू घेतलेले आहेत ते आपल्याला या तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत। तुम्ही इथे पाहू शकता तेल चांगलं गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला हे काजू तळून घ्यायचे आहेत। तुम्ही तुपामध्ये पण तळू शकता, मी हे तेलामध्ये तळणार आहे। गॅस कमी करून व्यवस्थित असं तळून घ्यायचे आहेत आपल्याला काजू। तुम्ही काजूचे 2 पण काप करू शकता, तुमच्या पद्धतीने करा। काजूचे काप तुम्हाला तसंच ठेवायचं असेल तर तसंच ठेवा किंवा मग तुम्ही काप करू शकता, एकाचे 2 पण करू शकता। आता काजू छान तळले गेलेले आहेत। आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। आता हे काजू आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। इथे खमंग असे मी काजू तळून घेतलेले आहेत। आता ह्याच तेलामध्ये आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। इथे उभ्या आकारात मी 2 मोठे कांदे कट करून घेतलेले आहेत, ते टाकून घ्यायचं। तर तेलामध्ये छान भाजून घ्यायचं आपल्याला। कांदा लवकर भाजला जावा म्हणून 1 चमचा मीठ टाकणार आहे मी। मिठामुळे कांदा छान लवकर भाजला जातो। मीडियम गॅस करून हा कांदा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। कांद्यासोबतच आपल्याला इथे 2 हिरव्या मिरच्या आणि 2 लाल मिरच्या टाकायच्या आहेत आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या टाकायचे आहेत। जास्त लसूण वापरायचं नाही, इथे मी 5 ते 7 लसूण पाकळ्या टाकणार आहे। आता हे छान भाजून घेऊया। नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं कट केलेला। कांदा छान भाजले की ग्रेव्ही छान लागते आणि चवदार आणि सुंदर होते। कांदा इथे छान भाजत आलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला आता टोमॅटो टाकून घ्यायचं आहे। इथे मी 2 कट करून घेतलेले आहेत उभ्या साईजमध्ये टोमॅटो, ते टाकून घ्यायचं आहे। ह्याला पण छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला कांद्यासोबतच। इथे एक मी 10 काजू असे पाण्यामध्ये भिजत घातले होते 1 तासभर। हे काजू आपल्याला या तेलामध्ये टाकायचे टोमॅटो सोबत छान भाजल्या जावं असे। 1 तास भिजत घातलेले आहेत बघा हे काजू। काजू टाकायचेच अवश्य असे कांद्यासोबत, भाजी छान होते। हे बघा एक 10 ते 11 काजू मी भिजून टाकलेले ते मी तेलामध्ये टाकून घेत आहे। किंवा तुम्हाला भिजवत घातलेलं नसेल तुम्ही गरम पाण्यात अर्जंट घालू शकता आणि 10 ते 15 मिनिट ठेवून मग टाकू शकता तुम्ही कांद्यासोबत। कांदा थोडा भाजला की मग टाकून द्यायचं टोमॅटोसोबत, त्याच्यामुळे दाटसरपणा येतो भाजीला काजूच्या। आता हे छानपैकी भाजून घेऊया। थोडंसं ह्याला झाकून ठेवूया कमी गॅस करून, छान भाजलं जाईल सगळं। थोडं कमी गॅस करायचा। 5 ते 7 मिनिटं मी छान इथं कांदा आणि टोमॅटो छान भाजून घेतलेला आहे। इथे छान मस्त भाजून घेतलं आपलं, कमी गॅसवर मी झाकून ठेवल्यामुळे छान भाजला गेलेला आहे। आता इथे गॅस बंद करून घेऊया आणि थंड करून घेऊया सगळं साहित्य। हे सगळं साहित्य थंड झालेलं आहे मस्त। आता हे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। इथे एक मिक्सरचं भांडं ठेवते मी, त्याच्यामध्ये हे सगळं टाकून घ्यायचं। कांदा, टोमॅटो, काजू जे आपण भाजून घेतले आहेत ना ते सगळं टाकून घ्यायचं आणि मस्त बारीक अशी याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला थोडीशी कसुरी मेथी टाकायची। हॉटेलमध्ये हीच तर असते सिक्रेट पद्धत, कसुरी मेथी वापरतातच कोणत्याही ग्रेव्हीच्या भाजीला। थोडीशी कोथिंबीर पण टाकून ये। मिक्सरला छान असं बारीक असं दळून घेऊया आपण। पहा इथे मी बारीक अशी पेस्ट छान दळून घेतलेली आहे मिक्सर वाटं, हे बघा अशा पद्धतीने। आता आपण काजूच्या भाजीला फोडणी देऊन घेऊया। कढई असं वेगळी काही वापरायची गरज नाही, त्याच कढईमध्ये आपल्याला फोडणी देऊन घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये 2 मोठे पळी तेल टाकून घ्यायचं आहे। तेल इथे छान गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकून घ्यायचे आहेत, 2 ते 3 तेजपान टाकून घ्यायचं आहे। थोडासा कढीपत्ता टाकूया आणि आता जी आपण पेस्ट तयार केलेली आहे ना कांद्याची ती टाकून घ्यायची आहे। ही पेस्ट छान तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे। इकडे आपली ग्रेव्ही भाजेपर्यंत कमी गॅस करून घेऊया आणि एक मसाला तयार करून घेऊया।
इथे एक वाटी घेतलेली आहे मी, त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार लाल तिखट टाकायचं आहे। 1 चमचा मी आपलं रोजचं जे जेवणातलं असतं लाल तिखट ते टाक। अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची टाकत आहे, म्हणजे कलर छान येतो। छोटा चमचा हळद टाकायची आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा पनीर मसाला। तुमच्याकडे काजू मसाला असेल ना तर कोणतेही मसाले थोडे थोडे टाकले तरी चालेल। 1-2 चमचे पाणी टाकून घेऊ ह्याच्यामध्ये, म्हणजे हे मसाले अशा पद्धतीने टाकले ना की मसाले असे करपत नाही, जळत नाहीत, मसाले छान भाजले जातात। हे बघा आपण एक मसाल्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे। आता ही पेस्ट आपल्याला त्या पेस्टमध्ये टाकून घ्यायची आणि छान भाजून घ्यायचे। आता हे तयार केलेला मसाला आहे पेस्टमध्ये टाकूया। छानपैकी हे मसाले पण आता या ग्रेव्ही सोबत भाजून घ्यायचे। हे पहा किती सुंदर असा ग्रेव्हीचा कलर दिसतोय। तुम्ही अशा पद्धतीने भाजी केलात ना, घरच्याच साहित्यापासून आहे, बाहेरला काही आणायची गरज नाहीये, जे आपल्यापाशी अवेलेबल आहे ना त्याच्यापासूनच केलेली आहे। ग्रेव्हीमध्ये काय करणार आहे मी, 1 चमचा दुधावरली फ्रेश साय टाकणार आहे। चव खूप छान लागते साईमुळे, मलई आहे ही। आता हे छान असं भाजून घेऊया तेल सुटेपर्यंत। हे बघा ग्रेव्ही किती सुंदर आपली झालेली आहे आणि कलर पण सुंदर आलेला आहे। मी इथे लोखंडाच्या कढईमध्ये भाजी केली आहे, चव तर खूप छान लागते या कढईमध्ये केल्यास तुम्ही। हे तळलेले काजू आपल्याला ह्या ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायचे आहेत। मी याचे 2 तुकडे केलेत तळून, हवं असेल तर तुम्ही तसंच टाकू शकता, मी आधी पण सांगितले तुम्हाला, तुमच्या आवडीनुसार। आता मिक्स करून घेऊया काजू। मी थोडेसे काजू बाजूला काढून ठेवले सजवण्याकरता भाजी। आणि याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, कोमट पाणी टाकून घ्यायचं आहे, शक्यतो कोमट पाणी टाकावे भाजीला। मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले पाणी। आता तुम्हाला लागेल तेवढी ग्रेव्ही घट्ट पातळ तुमच्या आवडीनुसार करून घ्यायची। 2 ग्लास पाणी वापरलेलं आहे। मस्त अशी दाटसर ग्रेव्ही छान झालेली आहे। आता एक अर्धा मिनिट ही भाजी आपल्याला छान अशी उकळून घ्यायची आहे। तेव्हा किती सुंदर कलर आहे, अजिबात काही टाकायची गरज नाहीये, फक्त कट केलेली कोथिंबीर आपल्याला वरतून टाकून घ्यायची आहे। थोडंसं शिजूया ही भाजी, 4 ते 5 माणसाला ही पुरेल ही भाजी। थोडंसं झाकून ठेवूया, एक अर्धा 1 मिनिट झालेलं आहे। आता बघून घ्या भाजी आपली, हे बघा किती सुंदर मस्त कलर आलेला आहे, किती छान अशी ग्रेव्ही सुंदर अशी झालेली आहे आणि चव पण सुंदर लागते। त्याच्यावरती आपल्याला कट केलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। गॅस बंद करून घेतलेली आहे, आपली भाजी एकदम तयार आहे। आता त्याच्यावरती आपल्याला सजवायसाठी मी काजू ठेवले होते ते मी टाकणार आहे अशा पद्धतीनं। ही छान अशी आपली ही काजूची भाजी तयार आहे। तुम्ही भातासोबत खाऊ शकता, जिरा राईस सोबत तर खाऊ शकता, खूप सुंदर लागते, पोळी सोबत फुलक्यासोबत खाऊ शकता। खूप छान अशी ही भाजी आपली तयार आहे काजूची। प्लीज तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा। धन्यवाद।